नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज पारंपरिक पद्धतीने इथं गुळाची लापशी बनवणार आहे। इथे मी ह्या वाटीने 1.5 वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे आणि आपल्याला तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। पहा इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथं मी तूप घेतलेलं आहे। आपल्याला ते तूप त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुपाचा वापर आपल्याला इथं जास्त करायचा आहे, कारण तूप गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचा भरडा घालून घ्यायचा। त्याला व्यवस्थित मिक्स करून मीडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सारखं हलवत राहायचंय। इथं आपल्या भरड्याचा कलर चेंज झालेला आहे। मस्त असा आपला इथं भरडा भाजलेला आहे गव्हाचा। आता मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं अगोदरच। आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। इथं गरम पाणी घालून घेणार आहोत। इथं झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचंय। A few moments later. आपल्या लापशीमधलं पाणी आटलंय का, कसं शिजली का कशी ते पण चेक करणार आहोत। आणखीन इथं आपली लापशी शिजलेली नाही आणि याच्यामध्ये पाणी पण आहे। आपण आणखीन 3 मिनिटं फुल गॅसवरतीच शिजवून घ्यायची। मी इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहायला आपण आणखीन 1 मिनिट शिजवून घेऊ। आता याच्यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचा आहे। ज्या 1.5 वाटीने मी गव्हाचा भरडा घेतला होता ना, तीच 1.5 वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे। परफेक्ट माप आहे। आपण व्यवस्थित मापानेच घेतलं ना तर इथं आपली लापशी खूप मस्त होते। आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ घातल्याच्या नंतर आपल्याला मिडियम गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायची। इथे चेक करून पाहू आपली लापशी शिजली आहे कशी ती। इथं आपली लापशी मस्त अशी शिजलेली बी आहे आणि त्याच्यामधलं पाणी गुळाचं पण आटलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये मी तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घेतले होते, ते आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। तुपामध्ये मस्त अशी इथं आपली लापशी तयार झालेली आहे। कशी वाटली माझी इथं लापशीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मस्त अशी इथं लापशी तयार झालेली आहे। आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊ। किती मस्त अशी इथं सुटसुटीत पण झालेली आहे, अजिबात चिकट वगैरे झाली नाही। नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा।